श्री स्वामी समर्थ. कसे आहात? मस्त मजेत ना? आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आहे सकाळचा टाईम आणि आम्ही आलेलो आहोत मळ्यात. तर आजच्या दिवशी आपल्या गाईला जे पिल्लू झालं होतं त्याला बघायला, आणि ते आता म्हणजे एकाच दिवसाचं होतं, पण ते उभंही राहायला लागलं होतं आणि मस्त सेम त्याच्या आईसारखंच होतं ते. त्याच्यामुळं आईच्या चेहऱ्याला जे काळं काळं म्हणजे सफेद सफेद आहे तसंच त्याच्याही चेहऱ्याला होतं. आणि इथं आता जे गाईचं शेण आहे ते उचलून झालं होतं आणि ते इकडं जो आपला आम्ही उकिरडा म्हणतो त्याच्यावरती आणून टाकलं होतं. आणि इथं त्या जो उकिरडा आहे त्याच्यापाशी जे पपईचं झाड उगलेलं आहे आणि त्याला आता एकच पपई आहे. तिथं पाणी भेटत नाही त्यामुळं जास्त पपया लागलेलं नाही आहे. आणि हे झाड कशाचं आहे तेच कळत नाही आहे. जर सीताफळाचं म्हणायचं तर त्याला सीताफळं येत नाही आणि पानं एकदम सीताफळासारखेच दिसत होते. आणि हा गाईचा चारा आहे जो कुट्टी केलेला नव्हता त्यामुळं असाच पडलेला आहे तो. आणि स्प्रिंकलरचे पाईप वगैरे पडलेले आहे. आणि या साईडनं जी गाईसाठी कुट्टी केलेली आहे ती इथं समोर जी तुम्हाला दिसत असेल ती आहे रोटरी. आणि गाईचं आवरून झाल्यानंतर आम्ही आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तरी आहे गाईसाठी खायला केलेली मका. पाऊस नव्हताच, पण मग या आत्ता जेव्हा संक्रांतीच्या आधी दिवाळीच्या आधी जो पाऊस झाला होता त्यावेळेस ही थोडीशी मका केली होती. आणि तिलाही पाण्याची गरज आहे, पण आता सध्या पाणीच नाही आहे आमच्याकडं. खूप अवघड परिस्थिती आहे. आता पाण्याची आमच्याकडं पंचायत होईल असे दिवस आलेले आहेत. तर आता जे ओल होती दिवाळीच्या वेळेस पाऊस पडला होता त्या ओलीवच ही मका केलेली होती आता गाईला खाण्यासाठी. कारण आता तिला छोटंसं वासरू आहे म्हटल्यावर आणि 2 जीवांना खायला तर लागतंच. मका मस्त झालेली होती, बघू शकता तुम्ही. मक्कामध्ये थोडा हरभराही केलेला आहे, कारण मक्का मोठी झाली तरी हरभरा येऊ शकतो. आणि जे शेजारी तुम्हाला घर दिसत असेल ते माझ्या चुलत जाऊबाई आहेत आणि त्यांच्या इथंही गाई आहेत. तर तिथं त्यांनी गिन्नी गवत केलेलं आहे. आणि तुम्ही हे जे बांध आहे ना तिथं मी गवती चहा, अजून आंब्याची झाडं, शेवग्याचे झाड, शेवग्याला खूप शेंगा लागलेल्या आहे पण त्यालाही पाण्याची कमतरता आहे. आणि म्हणजे जास्त काही हिरवळ नाही आहे. दरवर्षी खूप यावेळेस हिरवं असतं, पण यावर्षी मात्र त्या तुलनेत कमीच आहे. आणि हा इथं पण आम्ही जो आपण फुटाणे करतो ना तो हरभरा केलेला आहे. काबरी हरभरा म्हणतात त्याला. आणि काही लाल पण केलेला आहे. तर आता इकडे ज्या माझ्या जाऊबाईन ते आहे ती आपल्या जनावरांसाठी घास कापत होत्या आणि मी माझं चाललं होतं शूट करायचं काम. तर पाणी असलं तर शेतीत मजाच असते, पण पाणी नसेल तर खूप अवघड परिस्थिती असते. आणि आता हा जो शूट केलेला आहे मुलीने केलेला आहे शूट. तर बघू शकता आजूबाजूचं असं मस्तपैकी वातावरण आहे. हा बघा छान असा हरभरा झाला. आता पण फुलं लागली त्याला, पण पाण्याची गरज आहे. बघा फुलं किती छान लागलेली आहेत त्याला. तो आम्ही जो आपण नांगरटी करतो ना त्या नांगरटी मागेच टाकला होता, कारण पुन्हा प्रत्येक वेळेत मशागत करायची म्हटल्यावर खर्चही तेवढाच लागतो आणि या वर्षीच्या मानाने उत्पन्नही तेवढं झालेलं नव्हतं. त्यामुळं जे आपण नांगरटी करायची होती त्यामागेच मक्का आणि हरभरा टाकून दिला होता. मक्का ज्वारी पण टाकलेली होती. तर ज्वारी आता जी आहे ते रान थोडं लांब आहे ते मी नाही शूट केलं. आणि हरभरा मस्तपैकी असं छान असा हरभरा आहे आपला. हुरडा करायचा असल्यावर नक्की मी व्हिडिओ बनवेल हुरड्याचा. काय माहिती तो योग येतो की नाही येतो, कारण पाणीच नाही म्हटल्यावर. आणि संध्याकाळी खूप मोर येतं इथं मस्तपैकी. आता हे जे दिसत आहे ना तुम्हाला हे डोंगळे आहे. मागच्या वर्षी मी डोंगळ्याचा डोंगळे लावले होते तो व्हिडिओ बनवला होता, पण यावर्षी कांदेच नव्हते त्यामुळे डोंगळेही लावले नाही. यावर्षी कांद्याची भाजी आम्हाला खायला भेटली नाही, एवढा पाऊस कमी होता. आजूबाजूला जे डोंगर आहे ते आणकायचं डोंगर आहे, तुम्हाला मी भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याचंही मी शूट घेणार आहे.
पण केव्हा योग येईल त्याचा माहीत नाही. तर आता उन्हाळ्याचे दिवस आहे, तर ज्याची त्याची जे आपले बांध आहे त्याची साफसफाई चालू होतं. आणि इकडं जे बाजूला दिसत आहे तिकडे एक छोटंसं गाव आहे. इथं खूप बोरीचे झाडं होते, पण आता सध्या ती कापून टाकली, नाही तर खूप छान अशी बोर होती, खूप गोड होती ती बोर. आणि इथं पण हरभराच आहे, जो माझे चुलत सासरे आहे त्यांचा आहे तो. आणि त्यांचं इथं बोर आहे, विहीर आहे. बोर केलेला होता, पण बोरला काही पाणी लागलं नाही आणि त्या बोरच्याच ठिकाणी विहीर केलेली आहे. पण आता जमिनीतच पाणी नाही, तर आणि बोर आणि विहीर काय करणार त्या ठिकाणी. तर मस्तपैकी असं छान असा आपला हा हरभरा आपण हुरडा केल्यावरती एक व्हिडिओ स्पेशल बनवू त्यासाठी. आणि तुम्हाला जे लाल लाल पानाची दिसत असेल ना, त्याला मोहरी म्हणतात. ही मोहरी आपण जे लोणच्यासाठी वापरतो आणि फोडणीसाठी वापरतो, ती मोहरी असते. आणि छान अशी गावरान मोहरी म्हणतात त्याला. तर माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय जिजाऊ, जय शिवराय. आजचा हा छोटासा ब्लॉग. बाय बाय.